आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी। आपली माती आपली माणसं। विट्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्टेटस ठेवले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घर ऑफिसची तोडफोड। सांगली जिल्ह्यातील विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हा सरचिटणीस महेश कुपाडे यांच्या कार्यालय, घर आणि थार गाडीची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महेश कुपाडे हे आमदार जयंत पाटील यांचे समर्थक असून त्यांचा विट्यात व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स अँड ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे। कुपाडे यांनी व्हॉट्सअपवर आमदार गोपीचंद पडळकर यांचं स्टेटस ठेवल्यानंतर पडळकर समर्थकांनी कुपाडे यांना फोन करून जाब विचारला, तसेच माफी मागण्याची मागणी केल्याचा आरोप आहे। बुधवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास 3 ते 4 अनोळखी इसमांनी व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स कार्यालयात घुसून हॉकी स्टिकनं काचा, मॉनिटर, प्रिंटर व इतर साहित्याची तोडफोड केली। यात कुपाडे यांचे अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले। या प्रकरणी ओमकार पुकळे, सुरेश मेटकर यांनी अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस करत आहेत। मी महेश कुपाडे काल 19 तारखेला माझ्या ऑफिसमध्ये अज्ञात इसमांनी तोडफोड केली। तोडफोड केल्याच्या निषेधार्थ मी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकली, FIR करत होतो। FIR करून पंचनामा करूपर्यंत माझ्या घरावरती पण रात्री 12च्या सुमारास अज्ञात लोकांनी येऊन बाटल्या, दारूच्या बाटल्या, सोड्याच्या बाटल्या फेकून गाडीचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत आणि ह्या अशा चुकीच्या आणखीन दहशत माजवणाऱ्या लोकांच्या निषेधार्थ मला पाठिंबा मिळावा ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय। लवकरात लवकर प्रशासनानं ह्या गोष्टीचा शेवट काटून अज्ञात लोक ज्यांनी काय केले त्या लोकांना आपण ताब्यात घेऊन त्यांना शिक्षा देण्याचं काम करावं। मी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतोय। गेली आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटन वाढवण्याचा प्रयत्न करतोय। माझ्या मोबाईलवरती स्टेटस तू असं का ठेवतोस म्हणून मला दुपारी 1 वाजल्यापासूनच शिवीगाळ सुरू झाली होती। 4 वाजल्यानंतर पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये येऊन असं का फोडायचा प्रयत्न केला। त्यानंतर पुन्हा ऑफिसचं पण फार प्रचंड नुकसान केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा आम्ही अजून ऑफिसमध्ये येऊन पंचनामा करतोय, तोपर्यंत घरात जवळ पण येऊन अज्ञात इसमांनी भ्याड हल्ला केलेला आहे। घरात महिला होत्या, फार प्रचंड घाबरलेल्या होत्या। मला आपल्यातर्फे एक सांगायचं आहे की हा असा प्रचंड होणारा दहशत माजवण्याची लोक जी तयार झालेली आहे ही आपल्या इकडे UP बिहार झालं आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेली 20 वर्ष झाली मी व्यवसाय करतोय, कधी आज तागायचं असं घडलं नव्हतं, आज पहिल्यांदाच असं घडतं। त्या गोष्टीबद्दल मला रात्री उशिरा माझ्या घरी पोलीस अधीक्षक पडतरे साहेब येऊन गेले। त्यांनीही मला सांगितलं की आम्ही उद्या सकाळपर्यंत ह्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊन त्यात लवकरात लवकर आम्ही या गुन्हेगारांना हुडकून काढायचा प्रयत्न करू। नमस्कार। ताज्या अपडेटसाठी जन आवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।